जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि यन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु रचलोऽयं सनातनः अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना। नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि भगवद्गीता अर्थ तर्क आणि सार्थ मनोविचारच्या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। मागच्या भागामध्ये आपण श्लोक 19 पर्यंत श्लोक 19 पर्यंतचे जे श्लोक आहेत ते आपण पाहिलेले होते आणि त्याच्या पुढचे जे श्लोक आहेत 20 ते 37 पर्यंतचे ते आपण आज त्याचा अर्थ पाहणार आहोत, त्या मागचा मनोविचार समजून घेणार आहोत। त्याआधी माझी एक अशी नम्र विनंती आहे की जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्ही ते जरूर करा, कारण ॲनालिसिसमध्ये मला असं दिसतंय की पाहतायत लोक पण सबस्क्राईब करत नाहीयेत। तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर त्याचा फायदा मला आहे, तुम्हाला नुकसान काहीच नाहीये। तर ही विनंती करून आणि श्री योगेश्वराच्या चरणी वंदन करून आजच्या भागाला मी सुरुवात करते। खरं तर दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासूनच श्रीकृष्णांनी उपदेश द्यायला सुरुवात केलेली आहे। मग पहिल्या अध्यायाची काय गरज, हा उपदेश करण्यासाठीची पार्श्वभूमी काय होती आणि त्याची दाहकता समजावी, जेणेकरून तो उपदेश समजून घेणं सोपं व्हावं, हाही एक उद्देश असला पाहिजे। या उपदेशाला युद्धाची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे त्यातील अर्थ समजून घेताना सर्वसामान्य माणसाचा गोंधळ उडतो। आता आपण रोजच्या जगण्यात काही युद्ध करत नाही, मग आजच्या काळात हे तत्वज्ञान आउटडेटेड झालं आहे की काय असा भ्रम पसरवला जातो, किंवा एखादा तर्कशुद्ध विचार करणाऱ्या माणसालाही तसं वाटू शकतं। पण युद्ध हे अर्जुनासाठी धर्मकर्म आहे आणि त्यामुळे युद्ध असं न बघता धर्मकर्माच्या बाबतीतला हा उपदेश आहे असा आपण अर्थ घेतला पाहिजे। आजही सैनिकाचा धर्म युद्धच आहे, कारण त्याने त्याचं शिक्षण घेतलेलं आहे। क्षेत्र कुठलंही असो, वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक किंवा अजूनही काही, त्या क्षेत्रातलं शिक्षण घेऊन न्याय आणि नीतीला अनुसरून फक्त स्वतःचा विचार न करता, संकुचित असा विचार न करता जे कर्म केलं जातं ते म्हणजे धर्मकर्म। आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं की शरीर नाशवंत आहे आणि आत्मा अमर याविषयी भाष्य आहे। 11व्या श्लोकापासूनच याविषयी श्रीकृष्णांनी भाष्य केलेलं आहे। इथून पुढच्या श्लोकातही श्रीकृष्ण हेच सांगतात। माणूस भ्रमित झाला किंवा मोह वाटून त्याने एखादी टोकाची भूमिका घेतली
की त्याला समजावून सांगणं सोपं नसतं आणि त्यामुळेच विविध उदाहरणं देऊन श्रीकृष्ण त्याला समजावून सांगत आहेत. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, म्हणजे तो आहे. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. हे पार्था, अर्थात पृथापुत्र अर्जुना, जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसे ठार करविल किंवा कोणाला कसे ठार करण्याची क्षमता त्याची असेल. आत्मा हे एक विश्वव्यापी अविनाशी तत्व आहे. पंचमहाभूतांच्या शरीरात या तत्वामुळेच चैतन्य निर्माण होते. आत्मा सनातन आहे. सनातन म्हणजे काय? की जे तिन्ही काळांना व्यापून राहिलं आहे. भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळांमध्ये जो आहे असा तो सनातन, असा तो आहे, सनातन आहे. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे हा जीवात्मा जो आहे तो जुनी शरीरे टाकून नव्या शरीरात जातो. आपल्या सनातन धर्मामध्ये पुनर्जन्माला मान्यता आहे, पुनर्जन्म मान्य केलेला आहे. आणि आत्मा एक शरीर गेलं की दुसरे शरीर धारण करतो, ही मान्यता आहे. त्यामुळेच इथे श्रीकृष्ण कपड्यांचं उदाहरण देतात. जुनी वस्त्रे गेली की जशी नवीन वस्त्र आपण घेतो, तितक्याच सहजतेने आत्मा शरीर बदलतो. आता इथे हेही लक्षात घेतलं पाहिजे की ते वस्त्र म्हणजे आपण नसतो, तर त्या वस्त्राच्या आतलं शरीर म्हणजे आपण असतो. तसंच शरीर हे देखील एक प्रकारचं वस्त्रच आहे जे आत्म्याने परिधान केलेलं आहे. आता श्रीकृष्ण इथे जुन्या कपडाच्या संदर्भात जीर्ण असा उच्चार करतात. आता जीर्ण म्हणजे अतिशय फाटलेलं, वापरलेलं, वापरून जुनं झालेलं, फाटायला आलेलं वस्त्र. मग साहजिकच एक शंका अशी उत्पन्न होते आपल्या मनामध्ये की जीर्ण झालेल्या वस्त्राची तुलना जर शरीराशी केलेली आहे, म्हणजे शरीर हे तितकं जुनं असलं पाहिजे. पण आपण पाहतो की एखादा नवजात शिशु सुद्धा हे शरीर सोडून पुढच्या प्रवासाला निघून जातं, किंवा कधीतरी एखादा तरुण. मग असं म्हणणं कितपत योग्य आहे? जीर्ण हा त्याच्यासाठी जो वापरलेला हे शब्द आहे तो आपल्याला असं वाटतं की हे कसं काय, हा गोंधळ आपला उडतो. जीर्ण म्हणजे जुनं किंवा वृद्ध असा सरळ सरळ आपण अर्थ काढतो. पण आपण पाहिलं की पुनर्जन्म हे कन्सेप्ट सनातन धर्मामध्ये आहे. कोणी किती जगावं किंवा कोणी कधी मरावं हे कोणाच्याच हातात नाही. जीर्ण वस्त्राची उपयोगिता संपते, तसं शरीराची त्या तत्वाबाबतीतली उपयोगिता संपते. जे मागच्या जन्मातून कॅरी फॉरवर्ड होत आलेलं आहे संचित, त्यानुसार हा जन्म मृत्यू होत असतो. त्यामुळे ते किती जीर्ण आहे याचा अंदाज आपण नाही बांधू शकत. किती जन्म पार करून ते ह्या जन्मामध्ये आलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जाणाऱ्या लोकांचं दुःख ज्ञानी लोक वाटून घेत नाहीत असं श्रीकृष्ण म्हणतात. सर्वसामान्य माणसाला हे समजेलच असं नाही. त्यासाठी खूप आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला दुःख होता कामा नये का? तर शरीर आहे म्हणजे इंद्रिय आहेत, आणि इंद्रिय आहेत तर त्याच्या संयोगाने दुःख हे होणारच आहे. पण ती स्थितप्रज्ञता येण्यासाठी, म्हणजे जे घडलंय ते समजून घेऊन आत्मा अविनाशी आहे आणि मृत्यू झालेला आहे तर तो शरीराचा झालेला आहे हे समजण्यासाठी एक प्रकारची स्थितप्रज्ञता तुमच्यात येणं आवश्यक आहे. आणि ती स्थितप्रज्ञता येण्यासाठी आध्यात्मिक अभ्यास हवा, बैठक हवी, जी आपली नाहीये. पहिलीतल्या मुलाला 10वीचा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देता येईल का? हे तसंच आहे. आणि त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की जे आपल्याला समजत नाही ते नाही असं नाहीये, किंवा आपल्याला जे समजत नाही त्याला पूर्णपणे नाकारत असतो आपण, तर ते चुकीचं आहे. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशयपणे वाळवताही न येणारा असा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल,
स्थिर राहणार आहे आणि सनातन आहे. आपण जेव्हा आत्मा सर्वव्यापी आहे म्हणतो तेव्हा तो आगीतही आहे, पाण्यातही आहे, वाऱ्यातही आहे आणि सर्व चराचरात आहे. तर मग या गोष्टी त्याला कशा संपवू शकतील? तो नाश पावणारा नाहीच, कारण तो स्वतः एक अस्तित्व आहे. त्याच्यामुळेच पाण्याला, वायूला, अग्नीला अस्तित्व आहे. थोडक्यात त्याच्या स्वरूपाबद्दल आपण विचारही करू शकत नाही, कारण आपल्या बुद्धीच्या आवाक्यातला तो विषयच नाही. आत्मा अविनाशी अमर आहेच, पण त्यास जन्म मरण नाही. तसाच तो सर्वव्यापी आहे, सर्वत्र समसमान भरलेला आहे. तो कुठेही जात नाही, कुठून येत नाही. त्यामुळे आत्मा देह सोडून जातो हे म्हणणं किती विरोधाभासी आहे. आत्मा आहे तसाच अखंड आहे. त्या देहातून फक्त चैतन्य म्हणजे जाणीव जी आहे ती निघून जाते, कारण आत्मा म्हणजे अस्तित्व जे कोणी निर्माण केलेलं नाही, तो स्वतःच एक अस्तित्व आहे. हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. आणि म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, म्हणजे वरती मी जे सांगितलं अविनाशी आहे, अविकारी आहे, अचल आहे. हा सगळ्या प्रकारचा हा जो आत्मा आहे हे तू लक्षात घे आणि त्यामुळे तू शोक करू नकोस. ज्याचे स्वरूपच आपल्याला माहिती नाही त्याच्याविषयी आपण शोक का करावा? का करतो? परंतु जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरी सुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणं योग्य नाही, कारण असं मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयी तू शोक करणं योग्य नाहीये. जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये त्याच्याविषयी किती रडायचं आणि किती दुःख करायचं? हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात. फक्त मधल्या काळामध्ये जेव्हा ते शरीर धारण करतात तेव्हा ते प्रकट असतात. तोच काय तो त्याचा काळ. मग अशा स्थितीमध्ये शोक कसला करायचा? शरीर जन्माला येतं, वाढतं, त्याचा मृत्यू होतो, त्याला जाळलं जातं, पण शरीराला हे जे सगळं वर्णन आहे ते शरीराचं. त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे आणि मेल्यानंतर त्याला जाळणंही आहे. पण आत्म्याला या कुठल्याही गोष्टी लागू नाहीत. आपल्या हाती फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे कर्म करीत राहणे आणि त्यातून धर्माचरण करणे. तुझा धर्म क्षत्रिय आहे आणि त्यामुळे युद्ध करणं हा तुझा धर्म आणि कर्म देखील आहे. मग ते न करून फक्त अपकीर्तीच होते आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतायत. की माणसाला जिवंत असताना तर आपल्याबद्दल लोक काय म्हणतात याची चिंता असतेच, पण मी गेल्यानंतर सुद्धा माझ्याबद्दल लोकांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे हे माणूस विचार करत असतो, की माझ्याबद्दल सगळ्यांनी चांगलं बोललं पाहिजे. मग मेल्यानंतरही जर तुझी अपकीर्ती होणार असेल तर ते तुला चालेल का? असं श्रीकृष्ण अर्जुनाला विचारत आहेत. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो, तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणेच वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. ह्याचा या श्लोकाचा हा अर्थ आहे. पण आत्मा म्हणजे काय हे पाहताना त्याच्याविषयी 4 आश्चर्य या श्लोकात सांगितलेली आहेत. ती कुठली ते आपण पाहूयात. आता या श्लोकामध्ये पश्यतीचा अर्थ पाहणे असा नसून अनुभवणे असा आहे. नुसतं पाहून अनुभव मिळतो असं नाही. अनुभव हा अनुभव आहे. एखादी गोष्ट आपण पाहतो, जाता जाताना आपल्या दृष्टीस पडते, पण ती इथपर्यंत पोचते का? जेव्हा ती इथपर्यंत पोचते तेव्हा तो अनुभव असतो. आणि त्यामुळे इथे पश्यती या शब्दाचा अर्थ पाहणे असा नसून केवळ अनुभवणे असा आहे. आत्मानुभव हे एक महान आश्चर्य आहे, कारण
दृश्य स्वरूपातील गोष्टी पाहण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी ज्या इंद्रियांचा वापर आपण करतो त्यांचा इथे काहीही उपयोग नसतो आणि तरीही तो अनुभव होतो. कर्मेंद्रियच काय, ज्ञानेंद्रियांच्या साह्यानेही आत्म्याचे ज्ञान होत नाही. प्रयोगशाळेत शास्त्राच्या साह्याने त्याला सिद्ध करता येत नाही. तो आहे तरी नाही वाटतो आणि आपल्या शरीरात प्राप्त असूनही अप्राप्य वाटतो. त्याला समजून घेण्याचे कुठलेही ठराविक असे सूत्र नाहीये, विशिष्ट मार्ग नाही किंवा तो कुठल्याही तंत्रात, मंत्रात, सूत्रात बसत नाही. मग आत्मा म्हणजे काय हे कसं समजून घ्यायचं? तर त्याचा अनुभव करणं हेच एक मोठं आश्चर्य आहे. किती शोध लावले गेलेले आहेत, शास्त्र इतकं प्रगत झालेलं आहे, मग तरी आत्म्याचा शोध का नाही लावता येत? सहज प्रश्नाचं उत्तर कधीही देता येत नाही. प्रश्न कितीही जर कठीण असेल, तर गणित असेल तर बुद्धिमान माणूस, हुशार माणूस तो प्रश्न किंवा ते गणित सोडवेल. तो प्रश्न कसा सोडवायचा याचा मार्ग शोधेल. पण सहज प्रश्नाचं उत्तर देणं खूप अवघड असतं. दिवस रात्रीचं चक्र काय आहे, पृथ्वीपासून चंद्राचं अंतर किती आहे, मंगळावरची सृष्टी कशी आहे, वेग कशाला म्हणतात, अंतर म्हणजे काय, असा कुठलाही अवघड प्रश्न घ्या, माणसाने त्याचं उत्तर शोधलेलं आहे. ॲस्ट्रॉनॉमी, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र ही सगळी शास्त्र अभ्यासून अवघड प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण आत्मा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर या कुठल्याही शास्त्रात बसणारं नाही आणि ते कोणालाच माहिती नाहीये, कारण तो प्रश्न खूप सहज आहे. आता सहज म्हणजे सोपा का, तर सोपा नाही पण सहज आहे. आता ह्याच्यासाठी मी एक उदाहरण देईन की जसं लाल म्हणजे काय असं आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल का, की लाल म्हणजे काय? आपण काय करू, ती लाल वस्तू दाखवू किंवा लाल रंगाचं एखादं जे काय असेल ते दाखवून सांगू की हा लाल आहे. किंवा पिवळा म्हणजे काय, तर पिवळं म्हटल्यानंतर काय म्हणू की हा, ही मी साडी जी नेसली ती पिवळ्या रंगाची, हे पिवळं आहे. पण पिवळा म्हणजे काय हा प्रश्न जसा सहज आहे, लाल म्हणजे काय हा प्रश्न जसा सहज आहे, की ज्याचा उत्तर फक्त तो अनुभव घेतल्यानंतरच समजतं, तसंच आत्म्याचं आहे. त्याचा अनुभव घ्यावा लागेल. आपल्याला जर कोणी या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर आपण प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की मलाही माहिती नाहीये, माझा शोध चालू आहे. गंमत म्हणजे एखाद्याला जरी तो अनुभव आला तरी तो सांगू शकणार नाही. स्वतः अनुभव घेणं हा एकच उपाय आहे. आता इथे मला विवेकानंदांची एक गोष्ट सांगावीशी वाटते. परमेश्वर किंवा हे जे तत्व आहे, जी चेतना आहे ती म्हणजे काय हा प्रश्न विवेकानंदांना खूप पडला आणि ते सगळ्यांना तो प्रश्न विचारत होते. त्या प्रश्नाचं उत्तर कोणाजवळच नव्हतं. ते रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि त्यांनाही तोच प्रश्न विचारला. रामकृष्ण म्हणाले की आत्ताच उत्तर देऊ की थोडा वेळ थांबतोस? विवेकानंद दचकले, कारण आतापर्यंत त्यांना फक्त उडवाउडवीची उत्तरं मिळाली होती आणि काहीतरी वेड्यासारखे प्रश्न विचारतो असं त्यांच्याकडे बघितलेलं होतं. पण आता हे मात्र म्हणत होते की आत्ता उत्तर देऊ की नंतर देऊ, म्हणजे त्यांना त्याचं उत्तर माहिती होतं. रामकृष्णांनी असं ते दचकल्यानंतर विवेकानंद शांतपणे समोर बसले. मग रामकृष्णांनी त्यांचा पाय विवेकानंदांच्या छातीला लावला. त्यानंतर कितीतरी वेळ विवेकानंद बेशुद्धावस्थेत होते. त्यांना तो अनुभव झालेला होता. थोडक्यात काय, योग्य वेळी योग्य गुरु मिळाले पाहिजेत. रामकृष्णांनी सुद्धा त्याचा अनुभव त्यांना दिला. शब्दात बांधत बसले नाहीत आत्मा म्हणजे काय किंवा सांगण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. त्यांनी काय केलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आत्म्याचा अनुभव दिला. म्हणजे काय हे त्यांना समजलं. तर गुरु हा योग्य असेल तर योग्य वेळी योग्य गुरु मिळाल्यानंतर तुम्हाला तो अनुभव येऊ शकतो, ज्याचं वर्णनही करता येत नाही आणि त्याला जाणण्याचा एकही उपाय नाही. त्यामुळे आत्म्याचा अनुभव हेच एक मोठे आश्चर्य आहे. आत्म्याला स्वरूप नसल्यामुळे त्याचे वर्णन करताना ऋषी मुनी किंवा संत महात्मे तो कसा आहे पेक्षा तो काय नाही हे सांगतात. तो अनुभव घेण्यासाठी काय नाही हे सांगून उद्युक्त करतात, हेही आश्चर्यच आहे. एखाद्या गोष्टीमध्ये काय आहे हे समजल्यावर आपल्याला त्याच्याविषयी उत्सुकता वाटते.
पण आत्म्याचं तसं नाहीये. आत्मा काय नाहीये हेच जास्त सांगितलं जातं आणि तरीही आपल्याला आत्म्याविषयी उत्सुकता असते, तो जाणून घेण्याविषयीचं कुतूहल असतं. हे पण एक आश्चर्यच आहे. म्हणजे ते नाही असं काय सांगतात की जसं त्याला आकार नाहीये, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला गुणदोष नाहीत, त्याला इंद्रिय नाहीत, तो दृश्य नाही, त्याला अंतपार नाही, तो असूनही नाही, असं सगळं नाही 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 असं सांगतात. आणि तरीही ते इतकं नाहीये, त्याच्यामध्ये काहीच नाहीये आणि तरी पण आपल्याला त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं, उत्सुकता वाटते. हे पण एक मोठं आश्चर्य आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, न देखोनी काही म्या पाहिले सकळही, न देखोनी काही म्या पाहिले सकळही, झालो अवघिया परी मी हे माझे ठेले दुरी. न घेता घेतले हाते पाये उसंतिले, खादले न खाता रसना रस झाली घेता. न बोलो नि बोले केले प्रकट झाकिले, नाईकले कानी तुका म्हणे आले मनी. अर्थ काय आहे की काहीही न पाहता विश्वातलं सगळं काही मी पाहत आहे, कारण मी माझा देहबान देह बुद्धी विसरलो आहे, विश्वतत्वाशी एकरूप झालो आहे आणि म्हणून मी विश्वातील सर्व वास्तू पाहू शकलो व स्थूल देहाच्या हातपायांनी ज्याचा ते त्याग केला आहे ते सर्व स्वस्वरूपात मला मिळाले आहे. काहीही न खाता सुद्धा सर्व भोजनांचा रसास्वाद मी घेतला आहे. कोणाशी काहीही न बोलता मी सर्वांशी बोललो आहे आणि जे गुप्त आत्मज्ञान होते ते उघड केलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात की जे कानांनी ऐकता आलं नाही ते सर्व मी ऐकलेलं आहे आणि ही आत्मस्वरूपाची ओळख आहे. थोडक्यात त्यांचा जो आत्म्यासंबंधीचा अनुभव आहे त्यांची ती प्रतिभा तुकाराम महाराजांची की ते सांगण्याचा प्रयत्न करतायत की आत्म्याचा त्यांना अनुभव झालेला आहे. पण ही जी प्रतिभा आहे ती प्रत्येकाकडे नसते, म्हणून म्हटलं की गुरु योग्य वेळी तुम्हाला योग्य तो गुरु मिळाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी ह्या श्लोकाच्या माध्यमातून त्यांना जे आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्याविषयी सगळं सांगितलेलं आहे. आणि थोडक्यात काय की मला माहिती नाही, ते माझं अज्ञान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचं स्वरूप चिद्रूप आहे हेही ते सांगतात. आणि तिसरं आश्चर्य म्हणजे केवळ वर्णन ऐकून काहींना त्याचे आकलन होते. काही लोक इतके उच्च आध्यात्मिक त्यांची इतकी प्रगती असते की हे संत महात्म्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे त्या वर्णनातूनच केवळ त्यांना आत्म्याचा बोध होतो आणि त्यांची ती प्रगती होते. पण त्याच्यासाठी खूप आध्यात्मिक तुमची तयारी पाहिजे, तुमचा अभ्यास पाहिजे, तुमची बैठक पाहिजे. चौथं आश्चर्य म्हणजे जसं ऐकून फक्त एखाद्याला समजतं, पण आपल्यासारखे जे सर्वसामान्य माणसं असतात त्यांना त्याच्याबद्दल आत्म्याबद्दलचं कितीही विवेचन ऐकलं किंवा आपल्याला कितीही आपण श्लोक वाचले, पूर्ण गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, सगळं वाचूनही अंदाज आपल्याला काहीच येत नाही. एवढं सगळं ऐकल्यानंतर तरी काय असेल बरं आत्मा, असा एक क्षण जरी विचार केला तरी लक्षात येतं की अरे आपल्याला काहीच सांगता येत नाहीये. हे पण एक आश्चर्यच आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी, ज्ञानी महंतांची भूमी. आतापर्यंत त्याच्या अनुभवाविषयी कितीतरी जणांनी लिहिलं बोललेलं आहे, पण तरीही त्याच्या स्वरूपाविषयी कोणी अंदाज बांधू शकत नाही. तो प्राप्य असून अप्राप्य भासतो. त्या चेतनेच्या जीवतत्वाच्या आधारेच हे सगळं जग चालत असूनही त्याची जाणीव होत नाही. जाणीव नेणिवेच्या पलीकडचा, विशेष म्हणजे रंग रूप आकार नसलेला, विषय म्हणजे इंद्रिय किंवा दृश्य स्वरूप नसलेला आणि तरीही पूर्ण जीवजगत व्याप्त असा हा आत्मा कळत नाही, हेही आश्चर्यच आहे. देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि, स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि, धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते, यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं, सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्, अथ चेत्त्वमिमं धर्म्यं
संग्रामन्न करिष्यसि। ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि। अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम्। सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते। भयाद्रणादुपरतं मांस्यं ते त्वां महारथाः। येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः। निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्। हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। आमच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राणांच्या बाबतीत तू शोक करणं योग्य नाहीये। थोडक्यात काय तर जो अधर्मी आहे आणि ज्याचा मृत्यू तुझ्या हाताने होणं हे धर्माला अनुसरून असेल तर अशा मृत्यूविषयी तू शोक का करतोस? समोर पाकिस्तानी सैन्य आहे आणि कधी काळी हे माझेच देशबांधव होते, त्यांनाही मी मारणं योग्य नाही असं आपल्या सैनिकाला वाटून चालेल का? ते धर्माला अनुसरून असेल का? तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नये, कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक काम नाही, कर्तव्य नाही। युद्ध हे कधीही वैयक्तिक कारणासाठी होत नाही। वरवर जरी ते भासत असलं तरी कौरव पांडवांचे युद्ध हे फक्त हक्काची संपत्ती देणार नाही असं दुर्योधनाने म्हटल्यामुळे झालं नाही, तर अनेक कारणांपैकी ते एक कारण होतं। द्रौपदीची विटंबना हेही मुख्य कारण होतच। अभिमान, अहंकार डिवचले जाणं हेही युद्धाचं सगळ्यात मोठं कारण असतं। अशा वेळी धर्माच्या बाजूने कोण उभा आहे यावर जय पराजय अवलंबून असतो आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि त्यासाठी मुळात धर्म म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय, धर्म कर्म म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे। हे पार्था, अर्थात पृथापुत्र अर्जुना, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते। परंतु जर तू हे युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील। एका सैनिकाचा धर्म काय? युद्ध करणं आणि युद्धात मरण येणं ही त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असते। आणि जर समोर सैन्याला घाबरून जो पळून गेला, पळपुटा ठरला, तर त्याच्यासाठी ती अपकीर्ती असते। तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील की तू पळून गेलास, तू घाबरलास, तू शंठ आहेस, अशी अपकीर्ती व्हावी असं तुला वाटतं का? आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुस्सह वाटते। शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्यांच्या दृष्टीने तू आता तुच्छ ठरशील। ते महारथी लोक तू भिवून युद्धातून काढता पाय घेतला असं मानशील। म्हणजे बघा ना की द्रोणाचार्य आणि भीष्म पितामहांसारखे समोर योद्धे आहेत, आपलेच आहेत, स्वजन आहेत असं अर्जुनाला वाटतंय, पण द्रोणाचार्यांसारखा गुरु अर्जुनाला लाभलेला होता आणि कुठल्या गुरुला आपला शिष्य पळपुटा निघावा असं वाटेल? द्रोणाचार्य सुद्धा म्हणतील की तुला मी युद्ध शिकवलंय, तू युद्ध कर, तू पळू नकोस। हेच सांगण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण करतोय की द्रोणाचार्य आहेत समोर म्हणून तू युद्धाला नाही म्हणतोयस, नकार देतोयस, पण त्यांना तरी हे आवडेल का? जे तुझे गुरु आहेत, ज्यांनी तुला स्वाभिमान शिकवला, अभिमान शिकवला, युद्धशास्त्र शिकवलं, त्यांच्यासमोर तू काढता पाय घेतोयस, हे त्यांना तरी आवडेल का? आणि त्यामुळे हेच तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील, तुला पुष्कळसे काही नको नको ते बोलतील। आणि याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे की ज्यांच्यासाठी तू हे युद्ध नाकारतो आहेस, हेच लोक जर तुला काही बाई बोलणार असतील आणि तुझी अपकीर्ती करणार असतील तर ते तुला चालेल का? युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील। दोन्ही बाबतीमध्ये विन विन सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो, की जर मारला गेलास तर हे स्वर्ग आहे आणि जर जिंकलास तर ज्याच्यासाठी तू हे युद्ध करतोस ते तुला प्राप्त होणार आहे। म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा असं श्रीकृष्णाने अर्जुनाला
खूप जास्त प्रमाणात आत्म्याचं विवेचन ह्या श्लोकांमध्ये केलेलं आहे. पुढच्या श्लोकांमध्ये ते कर्माबद्दल आणि ज्ञानाबद्दल माहिती देणार आहेत. माहिती पुढच्या श्लोकांमधून येणार आहे. त्यामुळे जरूर येत राहा आणि हे भाग पाहत राहा. धन्यवाद. कृष्णार्पणमस्तु.